गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट काही पाहणार आहोत. पण त्यापूर्वी काही शब्दार्थ आहेत अकाउंटन्सीमधले जे आपले पाठ असणे आवश्यक आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचे शब्दार्थ आणि त्याचे स्पेलिंग पाठ नसतात. त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा काही शब्दार्थ आहेत त्याचे लिस्ट दिलेले आहेत. यामध्ये शब्दांचे स्पेलिंग दिलेले आहेत आणि मराठीमध्ये अर्थ पण लिहून दिलेले आहेत. हे शब्द तुम्ही एका वहीमध्ये लिहून काढा आणि ते शब्द पाठ करून ठेवा. आता हे शब्दार्थ, यातील काही शब्दार्थ सुरुवातीचे ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी आहे कॅश. कॅश म्हणजे रोख रक्कम. फॉर कॅश म्हणजे रोखीने. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने. गुड्स म्हणजे माल. ड्रॉइंग्स म्हणजे उचल. सेल म्हणजे विक्री. परचेसला दुसरा समानार्थी शब्द आहे बाय. परचेस म्हणजे खरेदी. रिसीव्ह रिसीव्ह म्हणजे मिळणे किंवा मिळाले. पे म्हणजे दिले. PAY. वेजेस म्हणजे मजुरी, हा खर्च आहे आपला. सॅलरी म्हणजे पगार किंवा वेतन. कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च. रेंट अँड टॅक्सेस म्हणजे भाडे आणि कर. इन्कम म्हणजे उत्पन्न. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. प्रॉफिट म्हणजे नफा. लॉस म्हणजे नुकसान. सुरुवातीला हे एवढे शब्दार्थ आहेत. हे जरी तुम्ही पाठ केले तरी चालतील. टप्प्याटप्प्याने मग पुढचे शब्दार्थ पाठ करून ठेवा. याची लिस्ट तुमच्या समोर आहे. अजूनही काही शब्दार्थ आहेत, हे तुम्ही पाठ करून ठेवू शकता. आता यानंतर हे शब्दार्थ पाहिल्यानंतर आपल्या अकाउंटिंगचे जे गोल्डन रूल्स आहेत ज्याच्यावरून आपण जर्नल करतो, जर्नलचं रूपांतर आपण लेजरमध्ये करतो. लेजरवरून जे बॅलन्सेस मिळतात त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स आणि सर्वात शेवटी आपण फायनल अकाउंट तयार करतो. त्या अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. दोनच पार्ट ॲक्च्युली विचारात घेतले जातात. एक म्हणजे पर्सनल आणि इम्पर्सनल. पर्सनल अकाउंट, त्याचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर म्हणजे मिळणारा, म्हणजे ज्या व्यक्तीला रक्कम मिळते त्या व्यक्तीस रिसिव्हर असं म्हणतो. गिव्हर म्हणजे देणारा. इम्पर्सनलमध्ये दोन पार्ट्स आहेत. पहिला आहे रिअल आणि नॉमिनल. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे जे आपणाकडे येईल त्याला आपण डेबिट करतो. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे आपणाकडून जाईल त्याला आपण क्रेडिट करतो. आणि नॉमिनल अकाउंट्समध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारचे खर्च किंवा सर्व प्रकारचे नुकसान याला आपण डेबिट करतो. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, सर्व प्रकारचे उत्पन्न किंवा सर्व प्रकारचा नफा असेल त्याला आपण क्रेडिट करतो. हे नियम तुम्हाला पाठ करायचे आहेत. पण हे पाठ करताना या नियमाचा संबंध ट्रान्झॅक्शनशी कसा असतो, जर्नलशी कसा असतो ते आधी आपण पाहूयात. पर्सनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंट हा कशाशी संबंधित असतो, तर पर्सनल अकाउंट हा नावाशी संबंधित असतो. कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल, कोणत्याही संस्थेचं नाव असेल, कोणत्याही शाळेचं नाव असेल, कोणत्याही हॉस्पिटलचं नाव असेल, बँकेचं नाव असेल, व्यवसायाचं नाव असेल, भागीदारी संस्थेचं नाव असेल, गव्हर्नमेंट असेल, काही असेल, कुठलंही नाव आलं तर त्या नावाशी संबंधित हा पर्सनल अकाउंट असतो. उदाहरणार्थ आता नावाशी संबंधित फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात गणेश अकाउंट. गणेश हे व्यक्तीचं नाव आहे म्हणजे गणेश अकाउंट हा पर्सनल अकाउंट आला. गणेश ट्रेडिंग कंपनी अकाउंट हे व्यवसायाचं कंपनीचं नाव आलं तर तो पर्सनल अकाउंट आला. गणेश हॉस्पिटल अकाउंट, हॉस्पिटलचं नाव आलं, हा पर्सनल अकाउंट झाला. देना बँक अकाउंट, बँकेचं नाव आलं, हा पर्सनल अकाउंट झाला. वेणुताई चव्हाण कॉलेज अकाउंट, कॉलेजचं नाव आलं, हा पर्सनल अकाउंट आला. शिवाजी युनिव्हर्सिटी अकाउंट, विद्यापीठाचं नाव आलं, हा पर्सनल अकाउंट आला. म्हणजे कोणत्याही संस्थेचं, शाळेचं, कशाचंही नाव आलं
तर नावाशी संबंधित म्हणजे पर्सनल अकाउंट असतो आणि त्याचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे मिळणारा, ज्याला मिळणार आहे त्याला डेबिट करा. क्रेडिट द गिव्हर, गिव्हर म्हणजे देणारा आणि जो देणारा आहे त्याला क्रेडिट करायचं आहे. उदाहरणार्थ जर आपण एखादा व्यवहार सांगितला, राम पेड, पेड म्हणजे देणे, ₹2000 टू सीता. राम यांनी सीता यांना 2000 रुपये दिलेले आहेत. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये, या व्यवहारामध्ये रिसिव्हर कोण आहे आणि गिव्हर कोण आहे? तर राम यांनी पैसे पे केलेले आहेत, दिलेले आहेत, म्हणजे राम देणार आहे. देणारा म्हणजेच कोण झाला? गिव्हर. आणि सीता, सीता यांना पैसे दिलेले आहेत म्हणजे सीता हे पैसे मिळणारे आहेत, म्हणजे सीता कोण आहे याच्यामध्ये? रिसिव्हर. म्हणजे फक्त रिसिव्हर आणि गिव्हर हे कसं ओळखायचं यासाठी हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेलं आहे, हा व्यवहार तुम्हाला दिलेला आहे. यानंतर आहे आपला दुसरा अकाउंट, हा रिअल अकाउंट. रिअल अकाउंट कशाशी संबंधित असतो? तर रोख रक्कम, मगाशीच मी सांगितलेलं आहे, कॅश म्हणजे रोख रक्कम, आणि माल, गुड्स म्हणतो त्याला आपण, मालमत्ता. मालमत्ता म्हणजे असेट्स, व्यवसायातील सर्व प्रकारचे असेट असतील, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, कम्प्युटर असेल, फर्निचर असेल, या सर्व प्रकारच्या मालमत्ता किंवा संपत्ती इत्यादीशी संबंधित हा रिअल अकाउंट असतो. मग रिअल अकाउंट्समध्ये साधारण कोणकोणते अकाउंट्स येतात, कोणकोणत्या व्यवसायाच्या मालमत्ता असतात? तर सर्वप्रथम आपण सुरू करूयात रोख रक्कम म्हणजे व्यवसायातील कॅश, त्याला आपण म्हणतो कॅश अकाउंट. माल, मालला आपण काय म्हणतो? गुड्स, गुड्स अकाउंट. व्यवसायाच्या सर्व प्रकारच्या मालमत्ता असतील, मालमत्ता असेल, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर असेल, कम्प्युटर अकाउंट येईल. बिल्डिंग अकाउंट येईल, इमारत असेल व्यवसायाची, बिल्डिंग अकाउंट. मशिनरी अकाउंट, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी व्यवसायामध्ये असतात आपल्या, त्या मशिनरी अकाउंट हा रिअल अकाउंटमध्ये येतो. फर्निचर अकाउंट एटसेट्रा इत्यादी. म्हणजे कोणत्याही प्रकारची मालमत्ता असेल, म्हणजे टँजिबल स्वरूपाची असेल किंवा इनटँजिबल स्वरूपाची असेल, म्हणजे डोळ्याला दिसणारी दृश्य स्वरूपाची, त्याच्यामध्ये कम्प्युटर, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर येतात. इनटँजिबल असतील, फॉर एक्झाम्पल गुडविल असेल, ट्रेडमार्क असेल, पेटंट्स असतील, ह्या ज्या मालमत्ता आहेत या सुद्धा आता रिअल अकाउंटमध्ये घेतो आपण. कॉपीराइट्स असेल एटसेट्रा, ह्या मालमत्ता या रिअल अकाउंटमध्ये येतात. नियम काय आहे रिअल अकाउंटचा? डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे आपणाकडे येणार आहे त्याला डेबिट करायचं आहे, जे आपल्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट करायचं आहे. एक ह्याचा एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल परचेस, परचेस म्हणजे खरेदी, परचेस म्हणजे खरेदी करणे. गुड्स, गुड्स म्हणजे माल. ऑफ रुपीज 10,000 फॉर कॅश. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुम्हाला शब्दांचे अर्थ कळणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जर्नल कळणार नाही. त्यामुळे शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परचेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल, आणि फॉर कॅश म्हणजे रोखीने, रोखीने माल खरेदी केला. आता रोखीने माल खरेदी केला असेल तर आपणाकडे काय येणार आणि काय जाणार हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या दुकानात गेला, तिथून तुम्ही माल खरेदी केला, म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला माल देणार आणि तुम्ही त्याला कॅश देणार. मग आपल्याकडे काय येणार आहे? तर आपल्याकडे येणार आहे माल, त्याला गुड्स म्हणतो आपण, आणि याला आपण म्हणणार कम्स इन, म्हणजे माल आपल्याकडे आला आणि त्याचा मोबदला म्हणून आपण त्याला काय दिलेले आहे? कॅश. म्हणजे कॅश आपल्याकडून जाणार त्याला आपण म्हणणार गोज आउट. म्हणजे इथे रोख रक्कम आपल्याकडून जाणार आहे आणि माल आपल्याकडे येणार आहे. आता यानंतर सर्वात शेवटचा तिसरा जो अकाउंट आहे तो आहे नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट कशाशी संबंधित असतो? तर खर्च, उत्पन्न, नफा किंवा नुकसान इत्यादी संबंधित हा नॉमिनल अकाउंट असतो. मग खर्च, उत्पन्न, नफा, नुकसान, मग त्याच्यामध्ये सॅलरी म्हणजे पगार येईल, वेजेस म्हणजे मजुरी येईल, कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च येईल, इन्शुरन्स म्हणजे विमा खर्च येईल, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात खर्च येईल. असे बरेचसे खर्च आपल्या व्यवसायामध्ये आहेत. कमिशन असेल, डिस्काउंट असेल, म्हणजे खर्च आणि उत्पन्न किंवा लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, असे कोणत्याही प्रकारचे खर्च असतील,
उत्पन्न असतील, नफा असेल किंवा नुकसान असेल इत्यादीशी संबंधित कोणता अकाउंट असतो? नॉमिनल अकाउंट असतो. मग त्याचा नियम काय आहे? तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारचे खर्च आणि सर्व प्रकारचे खर्च किंवा नुकसान याला काय करायचं आपणास? डेबिट करायचं. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, सर्व प्रकारचा उत्पन्न किंवा नफा याला आपणास काय करायचं आहे? क्रेडिट करायचं आहे. आता या नॉमिनल अकाउंट्समध्ये साधारण कोणकोणते अकाउंट्स येतात? खर्च उत्पन्न कोणकोणते असतात? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सॅलरी अकाउंट असेल, वेजेस अकाउंट असेल, इन्शुरन्स अकाउंट असेल, रेंट अकाउंट असेल, रेंट म्हणजे भाडे, डिस्काउंट असेल, सूट म्हणतो त्याला आपण, कमिशन असेल, दलाली म्हणतो त्याला आपण, इत्यादी एटसेट्रा. हे सर्व खर्च उत्पन्न हे कोणत्या अकाउंटमध्ये येतात? तर नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. आता आणखी एक प्रश्न तयार होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही, सॅलरी खर्च आहे का उत्पन्न आहे? तर सॅलरी खर्च सुद्धा आहे आणि सॅलरी उत्पन्न सुद्धा आहे. नॉर्मली आपण जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर आपणास सॅलरी मिळते म्हणजे रिसीव्ह होते. म्हणजे रिसिव्ड सॅलरी असेल तर ते आपलं काय असणार आहे? उत्पन्न असणार आहे. आणि याचाच जरा वेगळ्या अर्थाने विचार करूयात आपण एखाद्या कंपनीचे मालक असू आणि आपण एखाद्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देत असेल, म्हणजे त्यांना आपण सॅलरी पेड करत असेल तर तो आपल्यासाठी काय झालेला आहे? खर्च झालेला आहे. म्हणजे ही लिस्ट आपण जे पाहिलेली आहे, वेजेस असेल, सॅलरी असेल, रेंट असेल, कमिशन असेल, डिस्काउंट असेल, तर तो खर्च सुद्धा होऊ शकतो किंवा उत्पन्न सुद्धा होऊ शकतो. मग खर्च केव्हा आणि उत्पन्न केव्हा? जर रिसिव्ड शब्द असेल तर उत्पन्न आणि पेड शब्द असेल तर खर्च. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन दिले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम 2 अकाउंट्स शोधून काढायचे आहेत. ते अकाउंट कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? पर्सनलमध्ये येतात, रिअलमध्ये येतात की नॉमिनलमध्ये येतात? हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि नंतर तो जो आपण रूल पाठ केलेला आहे, नियम पाठ केलेला आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, या नियमांचा वापर करून आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्या अकाउंटला डेबिट करता येईल आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट करता येईल हे शोधून काढायचं आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आता हा झाला बेसिक पार्ट अगदी. आता यासाठी मी तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन्स शिकवणार आहे. त्या ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित नीट लक्षात घ्यायचे. आता या ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला मी काही दिलेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला? तर लगेच ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करायची नाही, स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात. पहिल्यांदा या ट्रान्झॅक्शन्समध्ये कोणकोणते 2 अकाउंट्स क्रिएट होतात, तयार होतात, हे आपल्याला शोधून काढणं अत्यावश्यक आहे. आता पहिलीच ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड ₹10,000 फ्रॉम राम. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला काय माहिती पाहिजे? शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत. रिसिव्ड म्हणजे काय? मिळणे किंवा मिळाले. काय मिळालेलं आपणास? ₹10,000. कोणाकडून मिळालेले आहेत? रामकडून मिळालेले आहेत. आता बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये चूक करतात. बरेच विद्यार्थी रिसिव्ड अकाउंट किंवा पेड अकाउंट तयार करतात. हे मुलांना लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिव्ड अकाउंट किंवा पेड अकाउंट तयार होत नाही. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. कोणतेही ट्रान्झॅक्शन असू देत, बरेच विद्यार्थी रिसिव्ड अकाउंट तयार करतात, पेड अकाउंट तयार करतात. तर रिसिव्ड आणि पेड अकाउंट तयार करायचा नाही. तर रिसिव्ड काय मिळालेलं आपणास? 10,000. आता 10,000 म्हणजे रोख रक्कम आहे, कॅश आहे. म्हणजे पहिला अकाउंट कोणता तयार होणार आहे? कॅश अकाउंट. आणि ही रक्कम कोणाकडून मिळालेली आहे? तर रामकडून मिळालेलं आहे. म्हणजे दुसरा अकाउंट कोणता तयार होणार आहे? राम अकाउंट. बघा परत एकदा नीट समजून घ्या. रिसिव्ड ₹10,000 फ्रॉम राम. रामकडून ₹10,000 रोख मिळाले म्हणजे एक अकाउंट तयार झाला कॅश अकाउंट, दुसरा अकाउंट तयार झाला राम अकाउंट. अशीच दुसरी ट्रान्झॅक्शन आहे. आता हे आपण फक्त अकाउंटिंग करतोय, म्हणजे आपण फक्त अकाउंट्स कोणकोणते तयार करायचे आहेत ते पाहतोय. त्याचे डिटेल्स आपण नंतर पाहणार आहोत. पेड म्हणजे दिलेले आहेत ₹5,000 टू सीता. सीता यांना ₹5,000 रोख दिलेले आहेत. आता याच्यामध्ये कोणते अकाउंट तयार होतील? मगाशी सांगितलेलं आहे रिसिव्ड किंवा पेड अकाउंट तयार होत नाही. मग 5,000 म्हणजे काय? आपली कॅश आहे. पहिला अकाउंट तयार होणार कॅश अकाउंट आणि दुसरा अकाउंट कोणता तयार होणार आहे? सीता अकाउंट. म्हणजे याच्यामध्ये रिसिव्ड किंवा पेड अकाउंट तयार होत नाही. तिसरी ट्रान्झॅक्शन पाहूया. पेड म्हणजे दिले.
काय दिलेले आहेत? वेजेस. वेजेसचा अर्थ काय होतो? मजुरी. मजुरी किती रुपये दिलेले आहे? 2000 रुपये दिलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पेड अकाउंट तयार होत नाही. मजुरी म्हणजे कोणता अकाउंट तयार होणार आहे? वेजेस अकाउंट. आणि ₹2000 म्हणजे किती रुपये मजुरी दिलेली आहे? 2000 रुपये. म्हणजेच कोणता अकाउंट तयार झाला? कॅश अकाउंट. सेम त्याच पद्धतीने पुढची ट्रान्झॅक्शन रिसिव्ड कमिशन ₹1200. रिसिव्ड कमिशन. रिसिव्ड अकाउंट तयार करतो का आपण? नाही करत. कमिशन. कमिशन म्हणजे दलाली. म्हणजे एक अकाउंट तयार होणार कमिशन अकाउंट आणि दुसरा अकाउंट. दलाली किती रुपये मिळालेले आहे? 1200. 1200 म्हणजेच कोणता अकाउंट तयार झाला? कॅश अकाउंट. व्हेरी गुड. म्हणजेच आपल्याला कोणकोणते अकाउंट्स तयार करायचे आहेत हे आधी सर्वप्रथम लक्षात आलं पाहिजे. पुढची ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजे भरणे किंवा जमा करणे. आपण बँकेमध्ये आपल्या अकाउंटवर पैसे भरतो म्हणतो आपण, म्हणजेच आपण बँकेमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा करतो. डिपॉझिटेड हा अकाउंट सुद्धा कधीही तयार होत नाही. विथड्रॉन हा अकाउंट सुद्धा कधीही तयार होत नाही. डिपॉझिट म्हणजे भरणे ₹5000. 5000 म्हणजेच कोणता अकाउंट तयार झाला? कॅश अकाउंट. आणि ही रक्कम कुठे भरलेली आहे? आपण बँकमध्ये भरलेली आहे. म्हणजे दुसरा अकाउंट कोणता तयार झाला? बँक अकाउंट. आता ह्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे. बँक कोणतीही बँक असेल तर आपल्या एखाद्या विशिष्ट बँकेमध्ये खातं असतं. मग ते स्टेट बँक असेल, जनता बँक असेल, देना बँक असेल, बरोडा बँक असेल, कोणतीही बँक असेल तर प्रत्येक बँकला काहीतरी नाव असतं. आपण इथं फॉर एक्झाम्पल घेऊयात एक्स बँक. आता हे नाव का घेतलेलं आहे तर तुम्हाला पुढे कन्फ्युजन होणार नाही म्हणून आपण त्या बँकेचं नाव एक्स बँक असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे डिपॉझिटेड ₹5000. 5000 ही कॅश झाली, कॅश अकाउंट. इन टू बँक म्हणजे दुसरा अकाउंट कोणता झाला? बँक अकाउंट. त्याला आपण नाव दिलेलं आहे एक्स बँक अकाउंट. विड्रॉन ₹1000. विड्रॉन म्हणजे काढणे. आपण खात्यावरून आपले पैसे काढतो. विड्रॉन म्हणजे काढणे. ₹1000 फ्रॉम बँक. इथे सुद्धा दोन अकाउंट तयार होतील. विड्रॉन ₹1000. 1000 काय आपली कॅश आहे आणि फ्रॉम बँक म्हणजे दुसरा अकाउंट कोणता झालेला आहे? बँक अकाउंट. यालाही आपण नाव देऊयात फॉर एक्झाम्पल एक्स बँक. ह्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन्स. फर्निचर ऑफ ₹8000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमध्ये 8000 रुपयाचं फर्निचर खराब झालेलं आहे. आता इथे कोणते दोन अकाउंट तयार होतील तर सर्वात पहिला अकाउंट कोणता तयार होईल? फर्निचर अकाउंट. आणि हे फर्निचर आगीमध्ये खराब झालं. आता कोणती वस्तू जर आगीमध्ये खराब झाली तर ते आपल्या व्यवसायासाठी काय आहे? नफा आहे का नुकसान आहे? तर नुकसान आहे. मग त्याला आपण कोणता अकाउंट तयार करणार? लॉस बाय फायर. म्हणजे हे नुकसान कशामुळे झालेलं आहे? तर आगीमुळे झालेलं आहे. म्हणजे दुसरा अकाउंट तयार होईल लॉस बाय फायर अकाउंट. पुढची ट्रान्झॅक्शन आहे गुड्स ऑफ ₹5000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 5000 रुपये किमतीचा माल आगीमध्ये खराब झाला. 5000 रुपये किमतीचा माल म्हणजे पहिला अकाउंट कोणता तयार होणार आहे? गुड्स अकाउंट. आणि दुसरा अकाउंट डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपण मोफत माल का वाटतो? तर जाहिराती करता वाटतो. म्हणजे इथे आपण जाहिरात म्हणजेच कोणता अकाउंट घेऊ शकतो? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. बरेच लोक, बरेच विद्यार्थी इथे फ्री सॅम्पल अकाउंट सुद्धा घेतात. दोन्ही अकाउंट बरोबर आहेत. तुम्ही फ्री सॅम्पल अकाउंट घ्या किंवा ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट घ्या. आता मुलांचा आणखी एक शंका तयार झाली असेल की इथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 10,000, 5,000, 2,000, 1,200, 5,000, 1,000 इथे मी कॅश अकाउंट कन्सिडर केलेला आहे. इथे मी कॅश अकाउंट का नाही घेतलेला? तर इथे 8,000 रुपये किमतीची रोख रक्कम नाही आहे, ती किंमत आहे त्या वस्तूची. 8,000 रुपये किमतीचे फर्निचर आगीमध्ये खराब झालेलं आहे. म्हणजे इथे कॅश कुठेही नाहीये, ते फर्निचर, ती मालमत्ता आपली नष्ट झाली म्हणून फर्निचर अकाउंट आणि लॉस बाय फायर अकाउंट आहे. सॉरी. त्याच्यानंतर गुड्स ऑफ ₹5000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. इथे 5,000 रुपये किमतीचा माल हा आपण जाहिरातीसाठी मोफत वाटलेला आहे. म्हणजे इथे रोख रक्कम आपण कुठेही वाटलेलं नाही आहे, आपण माल वाटलेला आहे म्हणून गुड्स अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. यानंतरची सर्वात सिंपल ट्रान्झॅक्शन्स जे आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये नेहमीच असणार आहे. परचेस गुड्स. परचेस म्हणजे खरेदी करणे. परचेस अर्थ लक्षात ठेवायचं तुम्हाला. परचेस म्हणजे खरेदी करणे. गुड्स ऑफ ₹8000 म्हणजे पहिला अकाउंट आपण कोणता करणार आहे? गुड्स अकाउंट. आणि कसा खरेदी केलेला आहे? फॉर कॅश. फॉर कॅश म्हणजे कसा खरेदी केलेला आहे? रोखीने. म्हणजे दुसरा अकाउंट कोणता तयार झालेला आहे? कॅश अकाउंट. पुढची ट्रान्झॅक्शन सोल्ड. सोल्ड म्हणजे काय? विक्री. सेलचा भूतकाळ सोल्ड म्हणजे विक्री करणे.
ओल्ड फर्निचर, आता ओल्ड हा शब्द दिला नसता तरी चालला असता, कारण की फर्निचर जुनं असेल अथवा नवीन असेल. शक्यतो आपण नवीन फर्निचर विक्री करत नाही, आपण जुनं फर्निचरच विक्री करतो, म्हणून ओल्ड शब्द वापरला. सोल्ड ओल्ड फर्निचर ऑफ ₹6,000 फॉर कॅश. मग याच्यामध्ये पहिला अकाउंट फर्निचर अकाउंट आणि दुसरा अकाउंट तयार झालेला आहे. रोखीने विकलेला म्हणजेच कोणता अकाउंट तयार झाला? कॅश अकाउंट. म्हणजे याच्यामध्ये दोन अकाउंट्स तयार झाले, फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता पुढची ट्रान्झॅक्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही अकाउंटिंगच्या बेसिक टर्म्स आहेत, त्या टर्म्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या सुद्धा नंतर मी तुम्हाला देणार आहेच, पण त्यापूर्वी रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000. एक लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो तर सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे काही रक्कम असणं आवश्यक आहे. म्हणजे व्यवसायाची सुरुवात असे कसंही आपण करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याकडे काही रक्कम पाहिजे, काही मालमत्ता आपल्याकडे पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा गाळा असेल, थोडंफार फर्निचर असेल आणि माल खरेदी करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी रक्कम असणं आवश्यक आहे. मग ही जी रक्कम आपण व्यवसायात गुंतवतो, an amount which is invested in the business is known as capital. म्हणजे जी रक्कम आपण व्यवसायामध्ये गुंतवतो त्या रकमेला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस, इन्व्हेस्टेड इन बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल. म्हणजे जी रक्कम आपण व्यवसायामध्ये गुंतवतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. आता इथे कोणी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे? तर रमेशने व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात करताना त्याने व्यवसायामध्ये काय आणलेलं आहे? तर कॅश आणलेले आहे. मग इथे पहिला अकाउंट कोणता तयार करू शकतो आपण? कॅश अकाउंट. आणि दुसरा अकाउंट हे रक्कम कोणी दिलेलं आहे आपल्याला? रमेशने दिलेलं आहे. पण रमेशचं हे काय आहे? कॅपिटल आहे, भांडवल आहे. म्हणून फक्त रमेश न म्हणता रमेश कॅपिटल अकाउंट असं अकाउंट आपण तयार केलेलं आहे. आणि यानंतरची पुढची ट्रान्झॅक्शन आहे रमेश विड्रॉन गुड्स ऑफ ₹12,000 फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज. आता एक दुसरी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं आपण अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस ॲज कॅपिटल असं म्हणतो, तसं अमाऊंट विड्रॉन फ्रॉम बिझनेस, इन्व्हेस्टेड इन बिझनेसच्या ऐवजी काय म्हटलं मी? अमाऊंट विड्रॉन फ्रॉम बिझनेस. म्हणजे व्यवसायातून आपण जर रोख रक्कम काढली असेल फॉर पर्सनल यूज, डोमेस्टिक यूज, प्रायव्हेट यूज, तर त्याला आपण ड्रॉइंग्ज असं म्हणतो. म्हणजे इथे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस आहे, तसंच अमाऊंट विड्रॉन, विड्रॉन म्हणजे काढणे, फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज, तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्ज असं म्हणतो. मग ती रोख रक्कम काढली असेल किंवा एखाद्या माल स्वरूपात वस्तू घेतली असेल, मग त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्ज असं म्हणतो. आता इथे रमेशने काय घेतलेलं आहे? रोख रक्कम घेतलेलं नाही आहे, तर काय घेतलेलं आहे? गुड्स घेतलेलं आहे. म्हणजे पहिला अकाउंट कोणता तयार होणार आहे? गुड्स अकाउंट. आणि घेणारा कोण आहे? रमेश. पण आपण रमेश फक्त न म्हणता त्याला आपण काय म्हणणार आहोत? रमेश ड्रॉइंग्ज अकाउंट. ठीक आहे, बघा आपण पहिली स्टेप, फक्त इनिशियल स्टेप आपण याच्यामध्ये कंप्लीट केलेलं आहे की सर्वात पहिल्यांदा आपण काही शब्दांचे अर्थ पाठ करणं आवश्यक आहे. ते सर्वप्रथम तुम्ही पाठ करा. त्याच्यानंतर गोल्डन अकाउंटिंग रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. ते कसे लक्षात ठेवायचे मराठीमध्ये तेही सांगितलेलं आहे. आणि आता आपण ट्रान्झॅक्शनकडे गेलेलो आहे. ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय केलं? सर्वप्रथम कोणकोणते अकाउंट्स तयार होतात, कारण की मुलांचं कन्फ्युजन याच्यामध्येच होतं की कोणता अकाउंट तयार करायचा हेच पटकन लक्षात येत नाही. सर्वप्रथम आपण कोणकोणते अकाउंट्स तयार करायचे आहेत हे पाहिलेलं आहे. आता हे अकाउंट्स आपल्याला क्लासिफाईड करायचे आहेत. म्हणजेच काय? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडं आपण पाठीमागे जाऊयात. मगाशी आपण अकाउंटिंग गोल्डन रूल्स 3 पाहिलेले आहेत. पर्सनल अकाउंट कशाशी संबंधित आहे? नावाशी संबंधित. मग ते नाव कशाचेही असू देत. मग आता याच्यामध्ये पुन्हा एकदा जातो मी. कॅश अकाउंट हे नाव आहे का? नाहीये. राम अकाउंट, हां राम अकाउंट हे व्यक्तीचे नाव आहे. म्हणजे हा कोणता अकाउंट झालेला आहे? पर्सनल अकाउंट. ओके. प्रत्येक व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येईलच असं काही नाहीये. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट किंवा नॉमिनल अकाउंट या 3 पैकी 2 अकाउंट प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये येणार आहेत. काही ठिकाणी एकच अकाउंट येतो. उदाहरणार्थ दुसरे ट्रान्झॅक्शन बघूया. पेड ₹5,000 टू सीता. सीता यांना रोख रक्कम दिली. 2 अकाउंट्स क्रिएट केले तर पण कॅश अकाउंट, सीता अकाउंट. कॅश अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे का? नाही. सीता अकाउंट नाव आहे व्यक्तीचं, म्हणजे कोणता अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. म्हणजेच काय?
या सर्व जे दिलेल्या ट्रान्झॅक्शन्स आपण लिहून घेतलेल्या आहेत, यात कुठेही व्यक्तीचं, संस्थेचं, बँकेचं, दवाखान्याचं, शाळेचं, महाविद्यालयाचं, विद्यापीठाचं, एखाद्या संस्थेचं असेल, भागीदारी संस्थेचं असेल, कंपनीचं असेल, इवन शासनाचं नाव असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ग्रामपंचायतीचं नाव असेल, नगरपालिकेचं नाव असेल, अगदी एखादी छोटी पानटपरी असेल, किराणा मालाचं दुकान असेल, ट्रेडिंग कंपनी असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, कोणाचंही नाव आलं की पर्सनल अकाउंट घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पर्सनल अकाउंट सापडणार नाही, कारण की याच्यामध्ये वेजेस म्हणजे मजुरी आणि कॅश अकाउंट आहे. यात वर्कर्स असा शब्द नाही आहे किंवा एखाद्या वर्करचं नाव पण नाही आहे. कमिशन आणि कॅश अकाउंट हे याच्यामध्ये सुद्धा कुठे पर्सनल अकाउंट नाही आहे. बँक अकाउंट, आता मगाशी मी सांगितलं होतं, मी फॉर एक्झाम्पल दिलं एक्स बँक अकाउंट. असं का दिलेलं आहे, तर कोणतीही बँक असं कुठे गेलंय का तुम्ही की या बँकेत मी पैसे भरून होते, बँकेला नावच नाही आहे, असं कधीच होत नाही. मी सांगितलं मगाशी स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, ॲक्सिस बँक असेल, प्रत्येक बँकेला काही ना काहीतरी नाव असतं. मग इथे एक्स बँक म्हणलेलं आहे, एक्स बँक अकाउंट म्हणजेच कोणतं अकाउंट त्याला, पर्सनल अकाउंट. मग इथे सुद्धा एक्स बँक अकाउंट आहे, म्हणजे इथे सुद्धा कोणतं अकाउंट झाला, पर्सनल अकाउंट. म्हणजे जे जे नाव आहे, व्यक्तीचं नाव पाहिजे, मालमत्तेचं नाव नको, बाकी कशाचंही नाव नको, व्यक्तीचं नाव असेल तर पर्सनल अकाउंट. आता याच्यानंतर तुम्हाला पुढे याच्यात कुठेही तुम्हाला पर्सनल अकाउंट दिसणार नाही, परंतु पुढे रमेश स्टार्टेड बिझनेस. रमेश हे व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे रमेश हा कोणता अकाउंट झालेला आहे, पर्सनल अकाउंट झालेला आहे. आणि रमेश ड्रॉइंग्स अकाउंट हा सुद्धा कोणता अकाउंट झालेला आहे, पर्सनल अकाउंट झालेला आहे. बघा, सर्वप्रथम आपण काय केले, प्रत्येक ट्रान्झॅक्शन्समध्ये कोणकोणते दोन अकाउंट्स तयार होतात ते पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कोणकोणते अकाउंट्स, त्याच्यामध्ये नियम कोणकोणते लागू होतात, पर्सनल अकाउंटचे पॉईंट्स पाहिले. आता रिअल आणि नॉमिनल मी थोडंसं कंबाईन घेणार आहे, कारण की खूप वेळ झाला. असं रिअल अकाउंट याच्यामध्ये रोख रक्कम, लक्षात ठेवा, रिअल अकाउंटमध्ये काय पाहिजे, रोख रक्कम, मालमत्ता आणि संपत्ती इत्यादीशी संबंधित. फॉर एक्झाम्पल असेल कॅश, गुड्स, कम्प्युटर, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर एक्सेट्रा. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये काय आहे, खर्च, उत्पन्न, नफा किंवा नुकसान. मग सॅलरी अकाउंट असेल, वेजेस असेल, इन्शुरन्स असेल, रेंट असेल, डिस्काउंट असेल, कमिशन अकाउंट असेल इत्यादी, हे नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. पुन्हा एकदा रिवाइज करूयात आपण. रिअल अकाउंट कशी संबंधित आहे, रोख रक्कम, माल किंवा मालमत्ता, एवढंच लक्षात ठेवा. रोख रक्कम, माल आणि मालमत्ता रिअल अकाउंट. आणि खर्च, उत्पन्न, नफा, नुकसान, सॅलरी, वेजेस, रेंट, इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, कमिशन, डिस्काउंट, हे जे अकाउंट आहे ते खर्च उत्पन्नाचे अकाउंट आहेत, त्यासाठी नॉमिनल अकाउंट. आता कॅश अकाउंट म्हणजे रोख रक्कम म्हणजे मालमत्ता, म्हणजे हा कोणता अकाउंट झाला, रिअल अकाउंट. इथे सुद्धा कॅश अकाउंट आहे, कोणता अकाउंट झाला तो, रिअल अकाउंट. वेजेस म्हणजे काय, मजुरी. मजुरी आपणास एकतर मिळते किंवा एकतर आपण देतो. जर मजुरी मिळाली तर उत्पन्न, मजुरी दिली तर खर्च. खर्च उत्पन्नासाठी कोणता अकाउंट तयार करतो आपण, नॉमिनल अकाउंट. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. कमिशन अकाउंट, दलाल एकतर मिळते किंवा एकतर जाते, म्हणजे हा कोणता अकाउंट झाला, खर्च उत्पन्नाचा, म्हणजेच कोणता अकाउंट झाला, नॉमिनल अकाउंट. कॅश अकाउंट मगाशी सांगितल्याप्रमाणे हा रिअल अकाउंट आहे. इथे सुद्धा कॅश अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. इथे सुद्धा कॅश अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. फर्निचर अकाउंट, फर्निचर म्हणजे मालमत्ता झाली, म्हणजेच कोणता अकाउंट झाला, रिअल अकाउंट. लॉस बाय फायर, आता इथे कन्फ्युजन होईल, हा खर्च उत्पन्न नाही आहे पण हे नुकसान आहे. मग मगाशीच नियम पाहिला आपण नॉमिनल अकाउंटचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे लॉस असेल तरी तो कोणता अकाउंट झाला, नॉमिनल अकाउंट. गुड्स अकाउंट हा कोणता अकाउंट आहे, रिअल अकाउंट. गुड्स म्हणजे माल, बरोबर, म्हणजे मालमत्ता आहे आपल्या व्यवसायाची. आणि ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट, आता ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट हा जाहिरात खर्च म्हणतो किंवा उत्पन्न म्हणतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, नॉमिनल अकाउंट. गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता मगाशीच मी सांगितलं की बऱ्याच ट्रान्झॅक्शनमध्ये 3 पैकी 2 अकाउंट येतात, पण काही ट्रान्झॅक्शनमध्ये एकच अकाउंट येतो, जसं या ट्रान्झॅक्शनमध्ये आहे. गुड्स म्हणजे माल आणि कॅश म्हणजे रोख रक्कम. बघा, मगाशीच मी सांगितलं होतं, रिअल अकाउंट कशाशी संबंधित आहे, तर रोख रक्कम, माल आणि मालमत्ता. रोख रक्कम म्हणजे कॅश, माल म्हणजेच काय, गुड्स. कॅश अकाउंट, गुड्स अकाउंट, हे दोन्ही अकाउंट कोणते अकाउंट आहेत, रिअल अकाउंट आहेत. म्हणजे गुड्स अकाउंट हा रिअल अकाउंट आहे
आणि कॅश अकाउंट सुद्धा रिअल अकाउंटच आहे. फर्निचर अकाउंट, फर्निचर मालमत्ता आहे, रिअल अकाउंट. कॅश अकाउंट ही सुद्धा मालमत्ता आहे, रिअल अकाउंटच आहे. इथे सुद्धा कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. आणि इथे गुड्स अकाउंट आहे, गुड्स अकाउंट हा सुद्धा कोणता अकाउंट आहे, रिअल अकाउंटच आहे. म्हणजे सर्वप्रथम काय केलं आपण की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये कोणकोणते अकाउंट्स तयार होतात ते पाहिलं आणि त्या अकाउंटचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे की कोणत्या टाईपचा अकाउंट आहे. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंटमध्ये आला, राम अकाउंट हा पर्सनल अकाउंटमध्ये आला, सीता अकाउंट हा पर्सनल अकाउंटमध्ये आला, असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यात पुढची स्टेप आपल्याला पाहिजे आहे, ही शेवटची स्टेप आहे. या स्टेपमध्ये तुम्हाला कोणत्या अकाउंटला डेबिट करता येईल आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट करता येईल हे लक्षात येईल. पण ते करण्यापूर्वी तुम्हाला मी पुन्हा एकदा त्या नियमांची आठवण करून देतो. पहा, पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे पर्सनल अकाउंट असेल तर तुम्हाला आयदर रिसिव्हर ऑर गिव्हर, म्हणजे एक तर तुम्हाला मिळणारा सापडेल किंवा देणारा सापडेल, दोन्ही ॲट ए टाइम सापडणार नाहीत. रिअल अकाउंटमध्ये डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे कम्स इन किंवा गोज आउट, जे येईल किंवा जे जाईल तो रिअल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे खर्च किंवा नुकसान असेल तर डेबिट आणि उत्पन्न किंवा नफा असेल तर क्रेडिट. आता हे थोडक्यात मी इथे लिहून ठेवतो. पहा काय लिहितोय मी, डेबिट आणि क्रेडिट. हा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. व्हेरी गुड. आता हे नियम तुम्ही लक्षात ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा रिवाइज करतोय मी की डेबिट द रिसिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. गेन म्हणजे नफा, प्रॉफिट म्हणतो आपण, तर समानार्थी शब्द आहे. आता याच्यामध्ये बघूयात आपण. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तिथे तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. रिसिव्ड म्हणजे काय, तर रिसिव्ड म्हणजे मिळाले, बरोबर. आता मिळाले त्याचे ट्रान्झॅक्शन वेगळे असते आणि दिले त्याचं ते ट्रान्झॅक्शन वेगळे होते. रिसिव्ड म्हणजे मिळालेलं आहे, म्हणजेच काय मिळालं आपणास, 10,000 रुपीज. कोणाकडून मिळालेलं आहे, रामकडून. रामकडून 10,000 रुपये रोख मिळाले. पहिला अकाउंट आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे, हो, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दुसरा कुठलाही अकाउंट आपण नियम पाहायचा नाहीये. तर रिअल अकाउंटचा नियम कम्स इन ऑर गोज आउट. मग मला सांगा, जर आपल्याला रामकडून 10,000 रुपये मिळाले तर त्याला आपण कम्स इन म्हणणार की गोज आउट म्हणणार, तर आपण म्हणणार कम्स इन. आणि कम्स इन म्हणजेच काय होणार, डेबिट. डेबिट व्हॉट होणार आहे. आता दुसरा अकाउंट कोणता आहे, तर राम अकाउंट. राम अकाउंट कोणता अकाउंट आहे, पर्सनल. आता इथे कम्स इन आणि गोज आउटचा नियम वापरायचा नाही. पर्सनल अकाउंटचा नियम काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे मी लिहून ठेवतो, हा पर्सनल अकाउंटचा नियम आहे, हा रिअल अकाउंटचा नियम आहे आणि हा नॉमिनल अकाउंटचा नियम आहे. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे नियम तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्ही तुमच्या समोरच ठेवायचे आहेत, जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते नियम व्यवस्थित लिहून ठेवा. आता राम अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे. पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन वाचतो मी, रिसिव्ड रुपीज 10,000 फ्रॉम रामकडून. रामकडून 10,000 रुपये रोख मिळाले. आता इथे आपण कॅश अकाउंटचं तर ट्रान्झॅक्शन, कॅश अकाउंटचा तर इफेक्ट पाहिला. आता राम अकाउंटचा इफेक्ट पाहूयात. रामकडून आपणास पैसे मिळाले, म्हणजे राम मिळणार आहे का देणार आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, रामकडून पैसे मिळाले म्हणजे राम कोण झाला, देणारा. देणारच म्हणजे कोण, गिव्हर. देणारा म्हणजे कोण असतो, गिव्हर. मग इथे आपण काय लिहिणार, राम इज गिव्हर. आणि नियम काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो देणार आहे त्याला आपण काय करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत. बघा हे आपण पहिले ट्रान्झॅक्शन पाहिलेलं आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे, कम्स इन म्हणजे येणार आहे म्हणून डेबिट केलं आहे. राम अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, तो देणार आहे म्हणून त्याला आपण क्रेडिट केलेला आहे. म्हणजे एका व्यवहारामध्ये एका अकाउंटला डेबिट झालं आणि दुसऱ्या अकाउंटला काय झालेलं आहे, डेबिट झालेलं आहे. याला आपण म्हणतो डबल एंट्री सिस्टीम.
म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एका अकाउंटला डेबिट होतं आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट केलं जातं. आता यामध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह करणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एका अकाउंटला डेबिट आणि एका अकाउंटला क्रेडिट होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि असा कोणताही रूल नाही आहे की पहिला जो अकाउंट आपण लिहिणार आहे त्याला डेबिटच होणार आणि दुसरा अकाउंट जो लिहिला आहे त्याला क्रेडिटच होणार, असं काही नियम नाही आहे. आपण आणि याच्यानंतर आपण ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत ह्या स्टेप पण टप्प्याटप्प्याने कॅन्सल करणार आहोत. हा पहिला बेसिक चॅप्टर आहे, बेसिक पार्ट आहे. अगदी सुरुवात करतोय आपण. ज्यांना अकाउंटिंग जर्नल काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी अशी सुरुवात आहे. बिगिनरसाठी आपण थोडक्यात म्हणू शकतो. आता दुसरा अकाउंट बघूया, दुसरी ट्रान्झॅक्शन बघूया. पेड ₹5,000 टू सीता. बघा, पेड म्हणजे काय? दिले. कोणाला पैसे दिले? सीताला. सीताला रोख ₹5,000 दिले. बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. सीताला रोख ₹5,000 दिले. कॅश अकाउंट सांगा. आता कॅश अकाउंटचा काय नियम आहे? कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे? रिअल कम्स इन आणि गोज आउट. पैसे दिले म्हणजे कम्स इन होणार की गोज आउट होणार? पैसे जाणार आपल्याकडून, जाणार म्हणजेच काय? गोज आउट. आणि गोज आउट असेल तर काय करतो आपण? क्रेडिट व्हॉट गोज आउट. मगाशी तुम्ही सांगितलं पहिली ट्रान्झॅक्शन डेबिट, दुसरी ट्रान्झॅक्शन क्रेडिट, असं कुठेही होत नाहीये. तर ह्याच्यामध्ये पहिली ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे? क्रेडिट. म्हणजे दुसरी ट्रान्झॅक्शन काय होणार आहे? डेबिट. आता याला क्रेडिट दिले म्हणून लगेच डेबिट लिहायचं नाही, आपण चेक करूया. सीता अकाउंट कोणता अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन रिपीट करतो. पेड ₹5,000 टू सीता. सीताला ₹5,000 रोख दिले. बघा, आपण सीताला पैसे दिले, मग सीता मिळणारी आहे का देणारी आहे? सीताला आपण पैसे दिले म्हणजे सीता कोण आहे? मिळणारी. मिळणारी म्हणजे कोण? रिसिव्हर. आणि रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, म्हणजे इथे काय होणार आहे? डेबिट होणार आहे. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये सीता अकाउंटला डेबिट आणि कॅश अकाउंटला काय झालेलं आहे? क्रेडिट झालेलं आहे. एका अकाउंटला डेबिट आणि एका अकाउंटला क्रेडिट. आता ह्या ज्या 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत या 2 ट्रान्झॅक्शन सेम त्याच प्रकारे आहेत, फक्त त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंट आलेलं नाही. तर त्या दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आपण पाहत होता. पेड वेजेस, मजुरीचे पैसे दिले. आता काही मुलांना पटकन लक्षात येत नाही पेड आणि रिसिव्ड. मी सांगितलंय मगाशी, पेड असेल तर पेड अकाउंट किंवा रिसिव्ड असेल तर रिसिव्ड अकाउंट तयार करायचं नाही. एक लक्षात घ्यायचं, जेव्हा पेड शब्द असेल तेव्हा ते काय असतात? एक्सपेन्सेस. म्हणजे सॅलरी पेड, वेजेस पेड, रेंट पेड, कमिशन पेड, म्हणजे कोणता? एक्सपेन्सेस. आणि जेव्हा अशा खर्च उत्पन्नाला जोडून रिसिव्ड शब्द असेल, बघा रिसिव्ड शब्द असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? इन्कम म्हणणार आहोत. उदाहरणार्थ तेच ट्रान्झॅक्शन घेतो मी. सॅलरी रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, ओके, रेंट रिसिव्ड. जेव्हा रिसिव्ड शब्द येतो तेव्हा ते काय असतात? इन्कम असतात. आता इथे वेजेस कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा काय नियम आहे? एक्सपेन्सेस असेल तर डेबिट करा, इन्कम असेल तर क्रेडिट करा. मग आता इथे पेड वेजेस म्हणजे मजुरी दिली, दिलेले आहे म्हणजे वेजेस अकाउंट, नॉमिनल अकाउंट आहे, काय असणार आपले? एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस असेल तर त्याला आपण काय करतो? डेबिट करतो. बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. वेजेस अकाउंट कोणता अकाउंट आहे? नॉमिनल. आता नॉमिनल अकाउंटमध्ये काय चेक करणार आपण? हे वेजेस एक्सपेन्सेस आहेत का इन्कम आहे? मगाशी तुम्ही सांगितलं पेड शब्दावरून लक्षात ठेवायचं आहे. मजुरी दिली, समजा आता तुम्ही कोणाला पैसे दिले मजुरीचे, तुमच्याकडे कोणतं कामगार असेल त्याने तुमच्या घरात काहीतरी काम केलं असेल, व्यवसायात काहीतरी काम केलं असेल आणि त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागले तर तुम्ही मजुरी दिली म्हणजे तुमचा काय झाला? एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस काय करतो आपण? डेबिट करतो. कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय चेक करायचं आहे? कम्स इन और गोज आउट. मजुरीचे ₹2,000 रोख दिले म्हणजे पैसे येणार की जाणार? तर जाणार. म्हणजे इथे आपण काय देणार? गोज आउट. आणि गोज आउट म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे गोज आउट असेल तर क्रेडिट म्हणजे एका अकाउंटला डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला काय झालेलं आहे? क्रेडिट झालेलं आहे. याच्या अपोजिट ट्रान्झॅक्शन पाहूया. रिसिव्ड कमिशन ₹1,200. रिसिव्ड कमिशन म्हणजेच काय झालेलं आहे? दलालीचे आपल्याला ₹1,200 रोख मिळाले. आता एक लक्षात घ्या, समजा तुम्ही काहीतरी एखादा ट्रान्झॅक्शन, एखादा व्यवहार एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी करून दिला असेल आणि तुम्हाला त्याने कमिशन दिलं ₹5,000 असं गृहीत धरा, तर तुम्हाला एक्झॅक्ट काय मिळतं? कमिशन मिळतं की कॅश मिळते? कॅश. ओके, म्हणजे कमिशन मिळालं तर आपल्याला ते असं कागदावर लिहून देत नाही की हे कमिशन घ्या, नाही.
तर त्या कमिशनची रोख रक्कम आपल्याला मिळते. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला काय मिळतं तर कॅश मिळते. म्हणून याच्यामध्ये दोन अकाउंट तयार केलेत, कमिशन अकाउंट आणि कॅश अकाउंट. कमिशन अकाउंट हा खर्च उत्पन्नाचा अकाउंट आहे. म्हणजे खर्च उत्पन्नाचा कोणता अकाउंट असतो नॉमिनल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पेड शब्द असेल तर खर्च असतो, रिसीव्ड शब्द असेल तर काय असतो इन्कम असतो. मग नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे हा इन्कम आहे आणि इन्कम असेल तर त्याला आपण काय करतो क्रेडिट करतो. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला कमिशन मिळालं म्हणजे नक्की काय मिळालं तर कॅश मिळाली. कॅश मिळाली म्हणजेच काय कम्स इन. आणि कम्स इन म्हणजेच काय डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन. तुम्हाला पर्सनल रिअल आणि नॉमिनल अकाउंट पटकन लक्षात आले पाहिजेत. ते जोपर्यंत तुमचे पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही जर्नल एंट्रीज करू शकत नाही. याच्याही पुढच्या आपण स्टेपमध्ये अगदी बेसिक म्हणजे फक्त आणि फक्त ट्रान्झॅक्शनच्या अर्थावरून आपण एंट्रीज करणार आहोत. एवढी डिटेल्स जाण्याची गरज नाही आहे, पण तो हा प्रायमरी पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे, हा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता पुढची ट्रान्झॅक्शन बघा डिपॉझिटेड. डिपॉझिटेड म्हणजे जमा करणे, भरणे. ₹5,000 इंटू बँक. तुम्ही बँकेमध्ये गेला आणि बँकेत पैसे भरले. ओके. मग कोणता अकाउंट तयार झाला कॅश अकाउंट आणि एक्स बँक अकाउंट. कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट. आता पटकन सांगा बँकेत पैसे भरले रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे कम्स इन की गोज आउट. पैसे भरल्यानंतर कॅश येणार की जाणार तर गोज आउट. आणि गोज आउट असेल तर काय करणार आपण क्रेडिट करणार. एक्स बँक अकाउंट कोणता अकाउंट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नेम काय चेक करायचा आहे रिसिव्हर ऑर गिव्हर. आता बँकेत पैसे भरले म्हणजे बँक मिळणारे आहे का देणारे आहे तर बँक इज रिसिव्हर. मिळणारे आहे आणि रिसिव्हर असेल तर त्याला आपण काय करतो डेबिट असं करतो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एका अकाउंटला डेबिट एका अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे. पुढची ट्रान्झॅक्शन पाहूया. विड्रॉन ₹1,000 फ्रॉम बँक. बँकेतून ₹1,000 विड्रॉ केले म्हणजे काय केले काढले आहेत. म्हणजे आपण बँकेत गेलो मग आपण पैसे भरले होते, आता बँकेतून पैसे आपण काढलेले आहेत. मग बँकेतून पैसे काढले कोणकोणते दोन अकाउंट तयार झाले कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय नियम चेक करायचा आहे कॅश कम्स इन और कॅश गोज आउट. बँकेतून पैसे काढल्यानंतर काय होतं कॅश कम्स इन आणि कम्स इन असेल तर काय करतो आपण डेबिट. आणि बँकेला प्रत्येक बँकेला काहीतरी नाव असतं. आपण फॉर एक्झाम्पल घेतलं एक्स बँक अकाउंट. ओके. बँकेतून पैसे काढले म्हणजे बँक आपणास मिळणार आहे. बँक मिळणार आहे का बँक देणार आहे तर ऑफकोर्स बँक देणार आहे. देणारे म्हणजेच कोण आहे गिव्हर आहे. आणि गिव्हर असेल तर त्याला काय करायचं आहे क्रेडिट करायचं. आता हे जे तुम्ही अकाउंटचे टाइप्स दिलेले आहेत ना पर्सनल रिअल नॉमिनल त्यांचेच रूल्स तुम्ही अप्लाय करायचे. दुसरे रूल्स पाहिजे नाहीत. त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. फर्निचर ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमध्ये फर्निचर खराब झालं म्हणजे एक पॉईंट लक्षात घ्या. दोन अकाउंट तयार झालेत फर्निचर अकाउंट आणि लॉस बाय फायर अकाउंट. फर्निचर अकाउंट कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट काय चेक करणार आपण आयदर फर्निचर कम्स इन और फर्निचर गोज आउट. फर्निचर आगीमध्ये खराब झाले म्हणजे फर्निचर येणार की जाणार तर जाणार. जाणार म्हणजेच काय गोज आउट. आणि गोज आउट क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे फर्निचर अकाउंटला काय होणार आहे क्रेडिट होणार आहे. लॉस बाय फायर अकाउंट. लॉस मगाशी मी सांगितलेलं आहे. आता हा लॉस पर्टिक्युलर आपला लॉस अकाउंटच सांगितलेला आहे. तर लॉस म्हणजे काय येणार एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजेच कोणता अकाउंट आहे हो नॉमिनल अकाउंट. आणि इथे काय सांगितलं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा लॉस आहे तो एक्सपेन्सेस अँड लॉसचा पार्ट झाला म्हणजे याला काय होणार आहे डेबिट होणार आहे. पुढची ट्रान्झॅक्शन गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. जाहिरातीकरता आपण मोफत माल वाटलेला आहे. मग गुड्स अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट असे दोन अकाउंट आपण तयार केले आहेत. गुड्स अकाउंट हा कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचे नियम काय गुड्स कम्स इन और गुड्स गोज आउट. आपण जाहिरातीकरता मोफत माल वाटला तर तुम्ही सांगा माल येणार की जाणार काय होणार माल जाणार. व्हेरी गुड. म्हणजे गुड्स गोज आउट आणि गोज आउट असेल तर काय करतो आपण क्रेडिट करतो. दॅट्स राईट. गुड्स अकाउंट गोज आउट आणि आपण त्याला काय केलेलं आहे क्रेडिट केलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कोणता अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे पेड शब्द नाही आहे रिसिव्ह शब्द नाही आहे मग आम्ही कसं लक्षात ठेवायचं तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं
माल आपण वाटलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केला, फ्री सॅम्पल म्हणून आपण मोफत माल वाटला. मग मला सांगा, जेव्हा आपण मोफत माल वाटतो तेव्हा माल जातो आपल्याकडून, हे झालं गुड्स अकाउंटबद्दल. परंतु आपण मोफत माल वाटला म्हणजे आपला खर्च झाला की उत्पन्न झालं? बघा लक्षात घ्या, माल वाटलेला आहे आपण म्हणजे आपला काय झाला? येस, एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे इथे आपला ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंटला काय होणार आहे? डेबिट होणार आहे. आता ह्या दोन ट्रान्झॅक्शन्स या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सातत्याने असतात, कारण की आपला व्यवसायच असा असतो, आपण एखाद्या ठिकाणून माल खरेदी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी माल आपण विक्री करतो, त्याला आपण ट्रेडिंग बिझनेस म्हणतो, म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवसाय. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन या प्रकारचे असतात आणि अगदी सिंपल ट्रान्झॅक्शन्स आहेत. परचेस गुड्स ऑफ ₹8,000 फॉर कॅश, रोखीने माल खरेदी केला. आता कोणकोणते दोन अकाउंट्स तयार झालेत? गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. आणि दोन्हीही अकाउंट्स हे कोणत्या अकाउंट्स आहेत? रिअल अकाउंट आहेत. मग तुम्हाला पर्सनलचा किंवा नॉमिनलचा नियम पाहण्याची किंवा पाठ करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त रिअल अकाउंटचा नियम माहिती पाहिजे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता मला सांगा, रोखीने माल खरेदी केला. बघा, रोखीने माल खरेदी केला, काय येणार आणि काय जाणार? काय येणार? माल येणार. काय जाणार? कॅश जाणार. म्हणजे गुड्स अकाउंटला आपण काय लिहिणार? कम्स इन. आणि कॅश अकाउंटला काय लिहिणार आपण? गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हेरी गुड. त्याच्याप्रमाणे सोल्ड ऑल फर्निचर, फर्निचर विक्री केलं. कसं विक्री केलेलं आहे? फॉर कॅश. रोखीने फर्निचर विक्री केलं. कोणकोणते दोन अकाउंट्स झाले? फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. दोन्ही कोणते अकाउंट्स आहेत? रिअल अकाउंट आहेत. आता मला तुम्ही सांगायचं आहे, मी फर्निचर किंवा आपण फर्निचर विक्री केलं. सांगा, आपण जर एखाद्या व्यक्तीला फर्निचर रोखीने विक्री केलं, तो आपल्याला काय देणार? कॅश. आणि आपण त्याला काय देणार? फर्निचर. म्हणजे काय येणार आणि काय जाणार? तर कॅश येणार, कॅश खाली आणि फर्निचर वरती, कॅश येणार आणि फर्निचर जाणार. फर्निचर जाणार, गोज आउट क्रेडिट. आणि कॅश येणार आहे, कम्स इन डेबिट. व्हेरी गुड. आता इथे आपण फक्त अकाउंट्स वर खाली लिहिले आहेत, याचा काही संबंध नाही आहे की पहिला अकाउंट डेबिटच पाहिजे, दुसरा अकाउंट क्रेडिट पाहिजे, असं काही नाही आहे. फक्त जर्नल एंट्री लिहिताना पहिला आपण डेबिट लिहितो, नंतर दुसरा अकाउंट आपण क्रेडिट लिहितो. इथे आपण प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे पहिला अकाउंट हा डेबिट आला पाहिजे असं काही अट्टाच करायचा नाही. आता पुढच्या दोन ट्रान्झॅक्शन्स या महत्त्वाच्या आहेत. 11वी मध्ये तुम्हाला सर्वात बेसिक जर पहिली ट्रान्झॅक्शन कुठली असेल तर स्टार्टेड बिझनेसची असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नॉर्मली आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, विथ गुड्स, विथ एनी ॲसेट असे ट्रान्झॅक्शन पाहतो. तर याच्यामध्ये सिंपल ट्रान्झॅक्शन घेतले, रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता याच्यामध्ये एक पण लक्षात घ्यायचा, आपण जे अकाउंटिंग करतो ते कोणत्या एखाद्या व्यक्तीसाठी करतो का त्याच्या व्यवसायासाठी करतो? बघा, आपण जे अकाउंट करतो ना ते समजा इथे तर रमेश हा एक अकाउंट आहे, रमेश ही व्यक्ती आहे आणि त्याचा बिझनेस सेटअप केलेला आहे, व्यवसाय सुरुवात केलेला आहे. तर एंटिटी कन्सेप्टप्रमाणे जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपले अकाउंट्स वेगळे मेंटेन केले जातात आणि व्यवसायाचे अकाउंट्स वेगळे मेंटेन केले जातात. आणि आपण ज्या एंट्रीज करतो त्या कोणाच्या पुस्तकात करतो? बिझनेसच्या पुस्तकात करतो, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने करतो. रमेशने व्यवसायात पैसे गुंतवले. एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिपीट करतो मी, कोणी पैसे गुंतवले? मालकानेच. रमेश त्याचाच व्यवसाय तो. रमेशने व्यवसायात पैसे गुंतवले. आपण रमेशचं अकाउंटिंग करत नाही, आपण कोणाचं अकाउंटिंग करतोय? बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. मग आपण बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे. सांगा, रमेशने व्यवसायात पैसे गुंतवले म्हणजे रमेश व्यवसायाला काय देणार आहे? कॅश. रमेश देणार, पण मिळणार कोण आहे? बिझनेस. मग बिझनेसला काय मिळालं सांगा? रमेशकडून बिझनेसला काय मिळालं आहे? कॅश. म्हणजे कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. कॅश मिळाली म्हणजे काय लिहिणार आपण? कम्स इन. ओके. आणि डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून त्याला आपण काय करणार? डेबिट. आता बिझनेस काय म्हणणार की काय जाणार आहे काय बिझनेसमधून? नाही. मग देणारा कोण आहे? तर कोण आहे तो? रमेश. पण एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याच व्यवसायाच्या पुस्तकात आपलं स्वतःचं नाव आपण कधीही लिहित नाही. मग रमेशने जे रक्कम व्यवसायात गुंतवलेली आहे त्याला आपण म्हणलेलं आहे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल.
म्हणजे इथे फक्त रमेश म्हटलं तर चूक होईल. तर काय लिहायचं आपल्याला, रमेश कॅपिटल अकाउंट. म्हणजे दुसरा अकाउंट कोणता आहे, रमेश कॅपिटल अकाउंट. हा कोणता अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. आणि आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतोय, रमेशने व्यवसायात पैसे गुंतवले. मग रमेश मिळणार आहे का देणार आहे, तर रमेश इज गिव्हर. आणि गिव्हर असेल तर त्याला आपण काय करतो, क्रेडिट करतो. ह्या ट्रान्झॅक्शन जरा व्यवस्थित पाहिजेत. आणि आता शेवटचे ट्रान्झॅक्शन, रमेश विड्रॉन गुड्स ऑफ ₹12,000 फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज. रमेशने बिझनेसमधून 12,000 रुपयाचा माल खाजगी वापरासाठी, पर्सनल यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी घेतलेला आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, रमेशने व्यवसायात माल दिलेला नाहीये, तर व्यवसायातून माल घेतलेला आहे. आपण अकाउंटिंग कोणाचं करतो, रमेशचं करतो का बिझनेसचं करतोय, तर आपण अकाउंटिंग बिझनेसचं करतोय. बिझनेस काय म्हणणार, माल येणार की जाणार, सांगा बरं. बिझनेस काय म्हणणार, रमेशने माल घेतला व्यवसायातून, म्हणजे माल जाणार, म्हणजे गुड्स कम्स इन ऑर गोज आउट. गुड्स अकाउंट हा रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंटचा नेम कम्स इन ऑर गोज आउट चेक करायचा आहे. मग बिझनेस काय म्हणणार, रमेशने माल व्यवसायातून घेतला, म्हणजे व्यवसायातून माल जाणार, म्हणजे गुड्स अकाउंट रिअल अकाउंट काय होणार, गोज आउट, गोज आउट. आणि गोज आउट असेल तर त्याला आपण काय करतो, क्रेडिट करतो. ओके. आणि आता दुसरा अकाउंट कोणता आहे, रमेश ड्रॉइंग्स अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट कोणता अकाउंट आहे, पर्सनल. आता इथे ड्रॉइंग्स अकाउंट का तयार झाला, इथे कॅपिटल अकाउंट का तयार झाला, मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यवसायाच्या पुस्तकात मालकाचं फक्त नाव लिहित नाहीत. मग तिथे आपण एकतर कॅपिटल म्हणतो की एकतर ड्रॉइंग्स म्हणतो. अन अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल. तसंच अन अमाऊंट और गुड्स विथड्रॉन फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज इज नोन ॲज ड्रॉइंग्स. ओके. इथे रमेश ड्रॉइंग्स अकाउंट, रमेश अकाउंट कोणता अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नेम काय, रिसिव्हर और गिव्हर. सांगा आता, रमेशने व्यवसायातून माल स्वतःसाठी घेतला. बघा, रमेशने माल घेतला, रमेशने माल घेतला म्हणजे रमेश रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, दॅट्स गुड. रमेश कोण आहे, रिसिव्हर. आणि रिसिव्हर असेल तर त्याला काय करणार आहोत आपण, डेबिट करणार आहोत. मग ह्या झाल्या ट्रान्झॅक्शन्स. त्या ट्रान्झॅक्शनचे कोणकोणते 2 अकाउंट्स तयार होतात ते आधी आपण पाहिलं. मग त्याच्यामध्ये कोणकोणते रूल्स अप्लाय होतात ते पाहिलं. आणि कोणत्या अकाउंटला डेबिट आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट केलं जातं हे पाहिलेलं आहे. आता यानंतर अगदी थोडक्यामध्ये, अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही एंट्रीज आहेत, काही ट्रान्झॅक्शन्स आपण केलेले आहेत, त्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज आपण कशा लिहितो त्या पहिला समजून घ्यायच्या. जे आपण जर्नल तयार करतो, जे जर्नल आपण नंतर करणारच आहोत. रिसिव्ड ₹10,000 फ्रॉम राम, त्याच्यामध्ये आपण पाहिलं कॅश अकाउंटला डेबिट होणार आहे, राम अकाउंटला क्रेडिट होणार आहे. मग याची जर्नल एंट्री कशी लिहायची असते तर ते थोडक्यात मी आता फक्त सांगतो. जर्नल एंट्रीज म्हणजे तुम्हाला लक्षात येईलच. तर पहिली, कोणत्या अकाउंटला डेबिट झालंय, कॅश अकाउंटला. कोणत्या अकाउंटला क्रेडिट झालंय, राम अकाउंटला. तर इथं लिहिताना कसं लिहायचं लक्षात घ्या, ज्या अकाउंटला डेबिट झालेलं आहे ते सर्वप्रथम लिहायचं आहे. कोणत्या अकाउंटला डेबिट झालं, कॅश अकाउंटला डेबिट. कॅश अकाउंट डेबिटेड बाय ₹10,000 टू कोणत्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे, राम अकाउंटला ₹10,000. हा डेबिट कॉलम असतो आणि हा क्रेडिट कॉलम असतो. डेबिट कॉलमची रक्कम डेबिट कॉलममध्ये, क्रेडिट कॉलमची रक्कम क्रेडिट कॉलममध्ये. नॅरेशन लिहितो आपण, बिंग रिसिव्ड काय मिळालेलं आहे, कॅश. कोणाकडून मिळालेलं आहे, फ्रॉम राम. या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन लिहितो. उदाहरण दुसरी ट्रान्झॅक्शन पाहूया. आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्या अकाउंटला डेबिट झाले, सीता. कोणत्या अकाउंटला क्रेडिट झाले, कॅश. आता ही ट्रान्झॅक्शन कशी लिहिणार, पहिल्यांदा डेबिट साईडचा आयटम पहिला लिहायचा असतो. म्हणजे काय लिहिणार, सीता अकाउंट इज डेबिटेड बाय ₹5,000 टू कोणत्या अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे, कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. क्रेडिट कॉलममध्ये काय लिहायचं आहे, 5,000. याचं नरेशन काय लिहिणार आपण, बीइंग पेड. काय दिलेलं आहे तिला, काय पेड केलेलं आहे, 5,000 नाही लिहायचं नरेशनमध्ये, कॅश म्हणायचं. टू कोणाला कॅश दिलेलं आहे आपण, सीताला कॅश दिलेलं आहे. या पद्धतीने आपण जर्नल एंट्रीज करायचे आहेत. नॅरेशन अगदी सुरुवातीला आलं पाहिजे असं काही नाही आहे. नॅरेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने येत जाईल. पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्यात कोणकोणते 2 अकाउंट्स तयार होतात ते अकाउंट्स ते तुम्हाला क्लासिफाय करावे लागतील, शोधावे लागतील. पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. आणि नंतर त्याचे जे रूल्स दिलेले आहेत हे रूल्स तुम्हाला पाठ करावे लागतील. आता जे पार्ट आज झालेले आहेत ते एकदा मी थोडक्यात दाखवतो. आपण या ट्रान्झॅक्शन आणि त्याचे जर्नल एंट्रीज पाहिलेले आहेत.
त्याच्या आधी आपण पाहिलेलं होतं टाईप्स ऑफ अकाउंट, गोल्डन रूल्स पाहिलेले होते, पर्सनल आणि इम्पर्सनल. इम्पर्सनलमध्ये दोन पार्ट आहेत, रिअल आणि नॉमिनल. पर्सनल अकाउंट नावाशी संबंधित, फॉर एक्झाम्पल गणेश अकाउंट, गणेश ट्रेडिंग कंपनी अकाउंट, गणेश हॉस्पिटल अकाउंट, देना बँक अकाउंट, VC कॉलेज अकाउंट, शिवाजी युनिव्हर्सिटी अकाउंट. कशाचंही नाव आलं, संस्थेचं, भागीदारी संस्थेचं, व्यवसायाचं, व्यापार, कशाचंही नाव आलं की पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंट रोख रक्कम, माल, मालमत्ता म्हणजे गुड्स, कॅश. मग मालमत्ता कोणते असतील, कम्प्युटर असेल, बिल्डिंग असेल, प्रिमायसेस असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल. ओके, मग असे कोणतेही मालमत्ता असतील, मग त्याच्यामध्ये आता गुडविल, पेटंट्स, कॉपीराइट्स अशाही मालमत्ता आपण घेऊ शकतो, ज्या इंटँजिबल आहेत, त्याला आपण रिअल अकाउंट म्हणतो. आणि नॉमिनल अकाउंट याच्यामध्ये सर्व प्रकारचे खर्च, उत्पन्न, नफा, नुकसान. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो, मागाशी मी सांगितलेलंच आहे, जेव्हा रिसिव्ड शब्द येईल, कशाचा रिसिव्ड शब्द येईल, तर एखाद्या खर्च उत्पन्नाच्या शेजारी, फॉर एक्झाम्पल सॅलरी, वेजेस, रेंट, डिस्काउंट, कमिशन, याला जोडून जर रिसिव्ड शब्द आला तर त्याला उत्पन्न म्हणायचं आहे, आणि त्याला जोडून जर पेड शब्द आला तर त्याला खर्च म्हणायचा आहे. मग रिसिव्ड किंवा पेड याच्यावरून खर्च उत्पन्न तुमच्या लक्षात येईल. मग नॉमिनल अकाउंट खर्च उत्पन्न, नफा नुकसान इत्यादीशी संबंधित आहेत. मग सॅलरी अकाउंट असेल, वेजेस असेल, इन्शुरन्स असेल, रेंट असेल, डिस्काउंट असेल आणि कमिशन अकाउंट असे खूप एक्सपेन्सेस आणि इन्कम आहेत आपल्या बिझनेसमध्ये, त्याला आपण नॉमिनल अकाउंटमध्ये दाखवू शकतो. माहिती नियमसुद्धा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, पर्सनल अकाउंटचा नियम आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, रिअल अकाउंटचा नियम आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, हा नॉमिनल अकाउंटचा नियम आहे. आणि हे जे शब्दार्थ आहेत, हे शब्दार्थ तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. हे शब्दार्थ तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील, यातील काही शब्दार्थ तुम्हाला अगदी बेसिक सुरुवातीला, अगदी रोज तुम्ही एक 10 ते 15 शब्दार्थ रोजच्या रोज तुम्ही जर लिहून पाठ केले, शब्द आणि त्याचे अर्थ आणि स्पेलिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की लिहिताना बऱ्याच जणांचे स्पेलिंग मिस्टेक होतात, तर तसे स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. तर आजच्या दिवशी एवढाच पाठ आपण पाहिलेला आहोत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ज्या उधारीच्या ट्रान्झॅक्शन्स असतात, बरोबर, ज्या उधारीच्या ट्रान्झॅक्शन्स असतात त्या आपण पाहणार आहोत. किंवा काही अकाउंट्समध्ये आता मुलं म्हणतील की याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिम्पल ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे, तर याचा पुढचाही पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. याच्यामध्ये काही ठिकाणी 3 अकाउंट्स तयार होतात, काही ठिकाणी 3 अकाउंट्स विचारायचे जातात, त्यातील एखादा अकाउंट कॅन्सलसुद्धा केला जातो. अशा ट्रान्झॅक्शन्स आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टर्म्स दिलेले आहेत अकाउंटन्सीच्या, त्या अकाउंटिंगच्या टर्म्ससुद्धा तुम्हाला सांगितल्या जातील. मग ही पहिली स्टेप आहे, इनिशियल स्टेप आहे जर्नलची. मग ह्याच्यानंतर डायरेक्ट जर्नल एंट्री कशी करायची ते पण आपण पाहणार आहोत. आणि त्या जर्नलचं रूपांतर लेजरमध्ये कसं करणार आहोत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये हे 2 ते 3 लेक्चरमध्ये, याला जास्त वेळ पण द्यायचा नाही आहे, ह्याचं तुम्ही प्रॅक्टिस रेग्युलर केलं तरी चालेल. मग ह्या ट्रान्झॅक्शन एकदा झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे आपण जे 12वीचे टॉपिक्स आहेत ते एक 1 बाय 1 आपण एक घेणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड बाय.